शारदीय नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। सकाळची सुरुवात आपण डिटॉक्स वॉटरने करणार आहोत आणि डिटॉक्स वॉटर पिल्यानंतर मी देवपूजेला लागले। पहिला सगळे देव घासून घेतले, कारण का आता घट बसणार आहेत ना आजपासून, तर मग देव हलवायचे नाही आहेत 9-10 दिवस तरी। सो त्यासाठी मी सगळी देवांची मांडणी करून घेतली आणि मग पूजा केली। पूजा करून छान प्रसन्न वाटलं आणि मम्मी पप्पा आज बाहेर जाणार होते महालक्ष्मीला ओटी भरायला। सो मिमीला मला घेऊन जायचं होतं घरी, त्यासाठी मी आली होती आणि ती तयार नव्हती घरी यायला, तिला यायचं नव्हतं। पण इथे आल्यावर हे बघा तिच्या उड्या चालू झाल्या आणि ती लुसीला बाहेर यायला सांगत होती। ती काय ऐकत नव्हती लुसी। तिचं जेवण बनवून घेतलं आणि हिने सगळं घर वावसून घेतलं। मग चहा नाश्ता केला आणि मग ही बघा लुसीला खेळायला लावते, पण लुसी काय खेळत नाही, लुसी शांत बसलेली असते। मग इथे भाजी चिरताना मी विनायक माळीचे व्हिडिओ बघत होती। तो मस्त त्याच्या मम्मीला दुबई वगैरे फिरवत होता। माझी पण इच्छा आहे की मी मम्मी पप्पांना असं फिरवणार आहे। मग संध्याकाळी मी रेडी झाली आणि इथे पप्पांनी जे आहे ते घट मांडलं, कारण का आमच्या मम्मी पहिला उपवास धरायच्या 9 दिवसाच्या आणि घट मांडायच्या। सो त्यांनी येऊन मग मांडलं हे सगळं आणि मग आम्ही दोघं बाहेर गेलो, मला थोडं सामान घ्यायचं होतं। इथे बघा विठ्ठल मंदिरच्या इथे छान असं डेकोरेशन केलेलं, देवाचं दर्शन घेतलं आणि इथे देवीचंही दर्शन झालं। मला जे सामान घ्यायचं होतं ते कुठेच भेटत नव्हतं, किती दुकानं फिरायला लागली। मला एक नवीन गोष्ट दिसली ती म्हणजे हे मेहंदीचे छाप, म्हणजे खूपच जास्त इझी काम आहे हे। मला जे सामान पाहिजे होतं ते फायनली भेटलं। घरी आल्यावर बघते तर लाईट गेली। आम्हाला जायचं होतं गरबा खेळायला, पण असो लाईट आणि पाऊस दोन्ही आहेत, त्यामुळे काय होणार नाही आज पॉसिबल। ओके बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।